लिए, हीरा है सदा के लिए। नंबर 4 के मन में क्या है? वार्ड नंबर 4 के मन में क्या है? भारत माता की श्री रामचंद्र की। सर्वप्रथम तर सर्वांना जय श्रीराम। आपण बघितलंय की भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून अतिशय चांगल्या प्रकारे समाजकार्य असेल हे करत आलेलो आहोत। काही कारणास्तव पक्षामध्ये जे नको ती लोक धनदांडगे यांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जो अहोरात्र पक्षनिष्ठेने एकनिष्ठेने पक्षाच्या ध्येय धोरणांना राहून त्यांना लक्षात ठेवून काम करत होता अशा चांगल्या कार्यकर्त्यांना नाकारण्यात आलं आणि त्यामुळेच एका चुकीच्या उमेदवाराच्या विरोधात म्हणून इथे मी निवडणूक लढवत आहो। आपल्याला माहिती आहे की आम्ही वर्षानुवर्ष हे कार्य सामाजिक कार्य इथे करत आलेलो आहोत। खारघरचा सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न आम्ही हा केलेला आहे। मला वाटतं जनता खूप सुज्ञ आहे। जो 2 दिवसाआधी इथल्या सन्माननीय आमदार साहेबांना जे भलं बोलत होते अगदी निकृष्ट दर्जाचं किंवा खालच्या स्तराला जाऊन त्यांच्यावर टीका टिप्पणी करत होते, त्यांच्या जे काही त्यांनी विकास कामं केले त्यांनाच ते खड्ड्यांमध्ये दाखवत होते आणि आज तेच धनाच्या किंवा आपल्या आर्थिक बळावर भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेऊन लढत आहेत। किती शोकांतिक आहे। मला माझ्या प्रभागातील मतदार बंधू भगिनींना आणि सुज्ञ नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 15 जानेवारीला आम्हाला ज्या निवडणूक चिन्ह मिळालंय ते हिरा आहे आणि मी एवढंच आवाहन करेल आपल्याला की आपण हिऱ्यासमोरील बटन दाबून नेत्रा किरण पाटील प्रभाग क्रमांक 4 क आणि किरण प्रकाश पाटील प्रभाग क्रमांक 4 ड या दोघांच्या EVM मशीनच्या समोर जो हिरा आहे त्या हिऱ्याच्या समोरील बटन दाबवा आणि म्हणतात ना की हिरा है सदा के लिए। मी त्याच्यापुढे अजून एक माझ्या जनतेला सांगू इच्छितो, हिरा है सदा के लिए और नेत्रा किरण है सेवा के लिए। धन्यवाद। नमस्कार, मी किरण प्रकाश पाटील प्रभाग क्रमांक 4 ड चा उमेदवार। नमस्कार, मी नेत्रा किरण पाटील प्रभाग क्रमांक 4 क मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि माझ्या नावासमोर जे चिन्ह आहे ते हिरा आहे। आपण हे चिन्ह लक्षात ठेवावं आणि भरघोस मताने विजयी करून द्यावा। हिरा है सदा के लिए, नेत्रा किरण है सेवा के लिए। हिरा है सदा के लिए, नेत्रा किरण है सेवा के लिए।